नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्मूथिंग प्लेनद्वारे वार्निशिंगसाठी सरफेस तयार करणे या विषयावर आपले स्वागत आहे। या टॉपिकच्या शेवटी तुम्ही जाणून घ्याल कसे वार्निशिंगसाठी सरफेसला तयार करायचे। Materials and equipment. Smoothing plane, workbench, wooden piece, job sequence. प्लेनिंगसाठी समतल करून वार्निशिंगसाठी सरफेस तयार करा। जॉब वर्कबेंचवर ठेवा आणि बेंच स्टॉपसह वापरा। वार्निशिंगसाठी नेल आणि स्क्रू लाकडाच्या सरफेसच्या अगदी खाली असावेत। स्मूथिंग प्लेनमध्ये कॅप आयरन आणि कटिंग आयरन मधील अंतर 2 मिमी वर सेट करा। कटिंग आयरनवर कटिंग एज किंचित ओव्हल आकारात तीक्ष्ण केली जाते। कटिंग आयरनची धार स्मूथिंग प्लेनच्या पायथ्यापासून 0.001 मिलीमीटरने वाढवली जाते। एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नियोजन सुरू करा। समान रीतीने दबाव लागू करा। ग्रेन बाजूने प्लेन करा। फिनिशिंग कट करण्यासाठी प्लेन ऍडजस्ट करा आणि सुरुवातीच्या कट्समुळे उरलेले स्कॅलॉप्स काढा। इनिशियल कट 2 इंच वाईड ब्लेड्सच्या 3/4 रुंदीचा असावा। शेविंगची थिकनेस 0.005 जाडीच्या श्रेणीत असावी। आता तुम्ही फिनिशिंग कट करण्यासाठी स्मूथिंग प्लेनसह तयार आहात। फिनिशिंग कट सेटअपने ब्लेड्सच्या मध्यभागी अर्धा इंच वाईड शेविंग येऊ द्यावे आणि स्पष्ट 0.001 इंच ते 0.002 इंच जाड असावे। सर्व सरफेसवर दोनदा फक्त अर्धा इंच कट करा। यावेळी सरफेस आश्चर्यकारकपणे स्मूथ असेल। तिरकस कोनातून सरफेस बघून तुम्ही वुडन सरफेसवर प्रत्यक्षात प्रतिबिंब पाहू शकता। वार्निशिंगसाठी वुडन सरफेस तयार करा। या व्हिडिओमध्ये आपण स्मूथिंग प्लेनद्वारे वार्निशिंगसाठी सरफेस तयार करण्याबद्दल शिकलो।